अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. अनेक स्वामी सेवकांना नवनाथाचं पारायण करायचं आहे. नवनाथाचं पारायण केल्यामुळे किती चमत्कारिक बदल होऊ शकतात हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामुळे अनेक सेवकांना नवनाथाचं पारायण करायचं आहे. नवनाथाची पोथी ही खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये 40 अध्याय आहेत आणि त्याला विशेष वेळ देऊन ती अध्याय पूर्ण करायची आहे किंवा ती पोथी पूर्ण करायची असते. 7 दिवसाचं विशेष पारायण करायचं असतं. त्याचे नियम, त्याचे धर्म पाळून ती पोथी पूर्ण करायची असते आणि प्रत्येकाला नियम धर्म पाळणं शक्य होत नाही. मग अशा सेवकांसाठी अतिशय छोटा ग्रंथ आपल्या सेवेमध्ये हजर करण्यात आलेला आहे. स्वामी सेवेकरी अन्यन्य श्रद्धेने भक्तिपूर्वक पूर्वीपासूनच नवनाथाचं पारायण करतात. परंतु अलीकडची धाकाधाकीचं वेगवान जीवनशैली आणि यामुळे आपण सेवेमध्ये खंड पडू न देता नवनाथाची सेवा करू शकतो आणि नवनाथाचं पारायण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि नवनाथाचं पारायण पूर्ण व्हावं यासाठी एक छोटीशी पोथी आपल्या सेवेमध्ये रुजू करण्यात आलेली आहे. श्री काशी विश्वेश्वराच्या साक्षीने व परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आता सेवकाऱ्यांच्या हाती सेवेसाठी देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक सेवकरी, मग स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, त्यांनी नवनाथात भक्तिसार ह्या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो. मग हे पारायण कशा पद्धतीने करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याचे नियम काय आहेत याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवनाथ पारायण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये नवनाथाचे वास्तव्य कायमस्वरूपी असते. ज्या घरामध्ये नवनाथाची साधी पोथी जरी असेल त्या घरामध्ये सुद्धा नवनाथाचं वास्तव्य असतं. ज्या घरामध्ये नवनाथाची सेवा होते, नवनाथाचं पारायण होतं, त्या घरामध्ये कधीही दुःख, दारिद्र्य, करणीबाधा, संबंधबाधा, भूतबाधा, शत्रुपीडा याला कशालाही प्रवेश मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी नवनाथाचं पारायण करायचेच आहे. ज्यांना नवनाथाचं पारायण करणं शक्य होत नाही असं सेवकाऱ्यांनी श्री नवनाथ भक्तिसाराचं जरी वाचन केलं तरी सुद्धा चालते, कारण की तेवढी शक्तिशाली ही पोथी आहे. त्यामुळे प्रत्येक सेवकाऱ्यांना सेवा करण्याची संधी मिळावी, वेळात वेळ काढून हा ग्रंथ आपण पूर्ण व्हावा यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सेवेसाठी श्री नवनाथ भक्तिसार हा छोटासा 9 अध्यायाचा ग्रंथ आपल्या हाती सेवेसाठी दिलेला आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जसं आपण म्हणतो की गुरुचरित्र वाचण्यासाठी मन असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र, अगदी तसंच मन असता पवित्र त्याने वाचावे नवनाथाची पोथी असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही. ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये येते की नवनाथाचं पारायण आम्हाला करायचं आहे, ती इच्छा तुमची नसून परमपूज्य गुरुमाऊलींची आहे, स्वामी समर्थ महाराजांची आहे आणि नवनाथाची आहे अशी समजून श्री नवनाथ भक्तिसार हाती घ्यायचा आहे आणि वाचायला सुरुवात करायची आहे. आता नवनाथ भक्तिसार वाचण्यासाठी कशा पद्धतीचे नियम आहेत, कशा पद्धतीने पारायण करायचं आहे, उद्यापन कसं करायचं आहे, ही पोथी कोणी वाचायची आहे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री नवनाथ भक्तिसाराचे पारायण कशा पद्धतीने करायचं आहे, संकल्प कसा करायचा, उद्यापन कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. कोणत्याही दिनशुद्धी पाहून प्रारंभ करावा पारायण करण्यासाठी. सोमवार, गुरुवार, एकादशी, पौर्णिमा हे दिवस उत्तम आहेत पारायण करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही या कोणत्याही दिवसामध्ये नवनाथाचे पारायण करण्यास सुरुवात करू शकता. पारायणच्या दिवशी सकाळी शुशुभूत होऊन शुद्ध वस्त्रे नेसावीत, कपाळी गंध लावावा, घरातील देवतांची पूजा करावी, मोठ्यांचा नमस्कार घ्यावा व त्यानंतर पारायणाची सुरुवात करावी. आता आपल्याला पारायण करायचं आहे म्हणजे आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो असावा. नसेल तर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे आणि काहीच नसेल तर तुम्ही चौरंगावर पोथी ठेवून सुद्धा पारायण करू शकतात. एक छान वस्त्र घ्यायचं आहे, चौरंग घ्यायचं आहे, चौरंगावरती वस्त्र अंथरायचं आहे, चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे, उजव्या हाताला समई लावायची आहे आणि त्यानंतर एक सुपारी गणपती म्हणून स्थापन करायची आहे आणि नवनाथाच्या पोथीला अष्टगंध लावायचा आहे आणि याच्यामध्येच आपले स्वामी समर्थ नवनाथ दत्त महाराज आहेत असं समजून या पोथीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तिथेच आपल्याला संकल्प सोडवायचा आहे. कारण की जेव्हाही आपण एखादं पारायण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी संकल्प असतो आणि तो संकल्प तुम्हाला नवनाथाला सांगायचा आहे.
उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. आपलं नाव, गाव, गोत्राचं उच्चारण करायचं आहे. आणि ज्या इच्छेसाठी आपण हे पारायण करत आहोत ती इच्छा दत्त महाराजांना सांगायची आहे, स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे, नवनाथांना सांगायची आहे. आणि हे माझं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे असे विनंती तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांना करायची आहे. आणि संकल्प सोडून द्यायचा आहे. संकल्पाचं जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे पारायण करण्यास सुरुवात करू शकतात. आता पहिल्या दिवशी तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. आता पारायण करण्याची पद्धत कशी आहे त्याबद्दल आधी जाणून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला पारायण निर्विघ्नपणे तुमचं पूर्ण होणार आहे आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. जेव्हा आपण पारायण करतो, वाचनाला सुरुवात करतो, तेव्हा आपलं तोंड हे पूर्व दिशेला असावे याची लक्षपूर्वक काळजी घ्यायची आहे. नवनाथ भक्तिसार वाचत असताना सर्वात प्रथम श्री स्वामी स्तवन, मंत्र जप व श्री गणपती अथर्व शिष्य वाचायचं आहे. देवारातील देवतांना वंदन करून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा आहे. पोथीचे ग्रंथपुष्पाने मनोभावे पूजा करायची आहे. नैवेद्यासाठी दूध, खडीसाखर, पेढे किंवा उडदाचे वडे असावेत. धूप किंवा अगरबत्ती असली तरीही चालते. आणि अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने, एकाग्रतेने वाचन करायचं आहे. वाचन करताना कोणाशी बोलू नये. रात्री घोंगडीवर झोपायचं आहे. वाचन झाल्यावर श्री दत्तात्रयांची आरती करायची आहे. अशा पद्धतीने छोटेसे नियम आहेत जे आपल्याला प्रत्येकाला पाळायचेच आहेत. नवनाथ भक्तिसार वाचन करण्याच्या 2 पद्धती आहेत आणि यातली एक पद्धत अनेक सेवेकरी वापरत असतात आणि ती म्हणजे एक दिवशीय पारायण पद्धत. म्हणजेच काय तर नवनाथ भक्तिसार मध्ये अध्याय 1 ते अध्याय 9 आहेत, म्हणजे 9 अध्याय एकूण आहेत. तर एका दिवशी 1 ते 9 अध्याय पूर्ण करणे याला एक दिवशी पारायण म्हणतात. आणि याला बाळगोपाळ जीव घालायची गरज नाही किंवा उद्यापन करण्याची गरज नाही. आपण जो खडीसाखरेचा नैवेद्य दाखवतो तोच नैवेद्य ग्रंथासाठी पुरेसा आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे वडे म्हणजे उडदाचे वडे सुद्धा तयार करून नैवेद्य दाखवू शकतात. याला विशेष असे नियम नाहीत. परंतु जर तुम्हाला खरंच अनुभव घ्यायचा असेल, जर तुमच्या घरावर काही ना काहीतरी करणी-बाधा आहे, भूतबाधा आहे, तुमच्या शत्रुपीडा तुम्हाला जर असेल तर तुम्ही 9 दिवसामध्ये 9 पारायण करायचे आहेत. आणि ही जी पद्धत आहे ही तुम्हाला ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेली आहे की जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर 9 दिवसामध्ये तुम्हाला 9 पारायण पूर्ण करायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने करायचे त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. 9 दिवसात 9 पारायण केल्याच्या नंतर समाप्तीच्या दिवशी तुम्हाला 9 लहान मुले जीव घालायचे आहेत. 9 दिवसात 9 पारायण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तरी देखील मी तुम्हाला सांगते की एका दिवसामध्ये 1 ते 9 अध्याय वाचणे, दुसऱ्या दिवशी परत 1 ते 9 अध्याय वाचणे, तिसऱ्या दिवशी परत 1 ते 9 अध्याय वाचणे, असे 9 दिवसामध्ये तुम्हाला दररोज नित्यनेमाने 1 ते 9 अध्याय पूर्ण करायचे आहेत. आणि 9व्या दिवशी जेव्हा तुमचे पूर्ण अध्याय वाचून होतील, 1 ते 9 अध्याय वाचून होतील, त्याच दिवशी तुम्हाला 9 लहान मुले जीव घालायचे आहेत. ते तुमचा समाप्तीचा दिवस असणार आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे महानैवेद्यामध्ये तुम्हाला तांदूळ किंवा मुगाची डाळीची खिचडी तयार करायची आहे, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही आणि ताक अशा पद्धतीने तुम्हाला पदार्थ तयार करायचे आहेत. सर्वात प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर लहान 9 मुलांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जेवण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नवनाथ भक्तिसाराचं 9 दिवसाचं पारायण किंवा एक दिवशी सुद्धा पारायण करू शकतात. अतिशय छोटी अशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. एक छोटीशी सेवा आहे, परंतु तुमचं आयुष्य काळा पालट करू शकते इतकी ताकद या सेवेमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक सेवकांना विनंती आहे की नवनाथ भक्तिसाराचं पारायण अवश्य करावं. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. जर व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.